येस, लक्षात घ्या तुम्हाला दिली जातील फक्त 15 मिनिटं. दोन्ही टीम 4:33 झालेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव तुमचा पूर्ण करायचा. एक प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. चला मी विनंती करेन कल्पतरू साळकेवाडी आपला एक खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले आणि पहिलं षटक घेऊन हरीश कोळेकर. पहिला चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. श्रीकांत निवडुंगे यांच्या बॅटमधून 6 धावा. खणखणीत षटकार. हरीश कोळेकर यांचं भव्य स्वागत करणारा एक दिमागदार फटका. पाचच्या सामन्याचा विचार केला तर कल्पतरू साळकेवाडी एक कमी धावसंख्येचा पाठलाग करत होती अर्थातच 21 आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. हे क्रिकेट आहे. हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांना मैदानामध्ये का खेळवून ठेवतो त्याचं उत्तर तुम्ही पाहिलं. सलगचा दुसरा गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक नाहीये ताईना. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. एक टप्पा घेत श्रीकांत निवडुंगे यांच्या बॅटमधून 4 धावा. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजीची गरज आहे हा पहा रिप्ले. ओमसा MTC आमचा कॅमेरामॅन छोट्या आणि त्याचं काम पहा. आणि मंथन स्क्वेअर लेगचे कॅमेरामॅन आहेत त्यांचं देखील सकाळपासून खूप चांगलं कॅमेरावर. 10 धावा धाव फलकावर. आता क्षेत्ररक्षक तैनात केला डीप मिड विकेटला. एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. पहिल्या 2 चेंडूवर धावा झाल्या 10. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. दबाव आहे आणि या क्रिकेटमध्ये दबावाला झुगारून तुम्हाला खेळ करावा लागतो रवी. पाचच्या मॅच मध्ये चेतन यांनी टाकलेले ते व्हाईट बॉल. सामना श्री11 काळगावच्या हातातून निसटला. एक्स्ट्रा धावा किती महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये ते पहा. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक असता तरी फरक पडला नसता. झाडांमध्ये चेंडू. एका धावेसाठी गोशांकी क्षेत्र. महत्वाचं म्हणजे श्रीकांत निवडुंगे एक डावखुरे आताचे शैलीदार फलंदाज आहेत. कल्पतरू चाळकेवाडी या संघाचा महत्वाचा फलंदाज आणि त्यांची बॅट जर शांत राहिली ना तर चाळकेवाडी संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण यावर्षी पाटण तालुका क्रिकेटमध्ये या संघाचा खेळ चांगला राहिलाय. टॉप 6 मध्ये दाखल होईल का? बॅक टू द ऑन साइड. मतलब ऑन साइडला फक्त चेंडूला दिशा दिली. बिडॉन आहे. थांब मिळणार नाहीये. 4 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धाव फलकावर 12. 12 रन्स ऑन बोर्ड. 2 to go. कमबॅक करत असताना हरीश कोळेकर. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. बॅक ऑफ द लेन. दिशा मात्र बदलली हरीश कोळेकर. कारण ज्या वेळेला तुम्हाला कळतं ना की फलंदाज फुटवर्कचा वापर करणार आहे गोलंदाजाला खूप हुशार असावं लागतं आणि ते हुशार आहेत. हरीश कोळेकर. डॉट बॉल. फ्लिक करण्याचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. महत्वाची विकेट मिळू शकते. बॅकवर्ड स्क्वेअर चेंडू खाली. विकेटचं पतन. श्रीकांत निवडुंगे हॅज टू डिपार्ट्स. 12-1 टीम कल्पतरू साळकेवाडी.
कदाचित आज श्रीकांत निवडुंगे यांची बॅट स्वतःवर, श्रीकांत निवडुंगे स्वतःवर नाराज असतील, कारण पहिल्या 2 चेंडूवर धावा आल्या होत्या 10, त्यानंतर फक्त धावा आल्या 2, ते देखील एक एक्स्ट्रा आली आणि शेवटच्या चेंडूवर बाद झाले. बनपुरी 11 बनपुरी, संपूर्ण टीम सज्जरा. नेक्स्ट मॅच असेल तुमची विजयी संघासोबत. आणि पहिल्या षटकामध्ये हरीश कोळेकर यांनी आपलं काम केलंय. नवीन फलंदाज संतोष निवडुंगे आलेत. संतोष निवडुंगे, षटक क्रमांक 2 कृष्णा चोपदार. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॅकवर्ड पॉइंट चुकी करतोय. एक धाव मिळेल आबा यांना, आबांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धाव फलकावर. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहताय आणि जो संघ सामना जिंकेल तो बनपुरी 11 बनपुरी संघासोबत 2 हात करेल. प्रत्येकाला वेद असतात चॅम्पियन ट्रॉफीचे. हाफ टॅकर चेंडू शॉर्ट आर्म पूल केला, डीपला मिड विकेट आहे तैनात. अनिकेत एकदा पूर्ण केले, द्वेचा प्रयत्न होणार नाहीये, फेकी सुरेख केली जाते. अनिकेत पवार होते डीपला. या एकेरी दुहेरी धावा देखील खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. धावफलक हडतडवण्याचा प्रयत्न केला जातोय आबा संतोष निवडुंगे यांच्या माध्यमातून. पुढे सरसावून हवेत खेळलाय, उंची जास्त लांबी कमी. हरीश कोळेकर कोणती चुकी करत नाहीयेत. विकेटचं पतन. कॅप्टन आबा बॅक टू द डगआउट. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. राऊंड द विकेटने कृष्णा चोपदार पुढे आले होते. आबा पदर आली, त्याचा वापर चांगला केला होता आणि हा पहा चेंडू आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये छोट्या म्हात्रे काम दर्जेदार. 14-2. नवीन फलंदाज संतोष चाळके आलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12. रवी पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्यानंतर टीमने कमबॅक केले. कुसरून ब कमबॅक असं करायला पाहिजे हे दाखवून दिले मायादेवी कुसरून ब संघाने. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पंच केला. हरीश कोळेकर पुन्हा एकदा चेंडू खाली. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि सलग 2 झेल पकडलेत हरीश कोळेकर आणि कृष्णा चोपदार. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. 14-3. 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत कृष्णा चोपदार. लॉंगॉनला तैनात हरीश कोळेकर. विकेट हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी पाठच्या मॅचचा हिरो. पायामध्ये दुखापत आहे, परंतु विशेष म्हणजे आपल्या संघाला गरज आहे ना तर मी उभा राहीन. आणि हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. परिस्थिती कशी असू द्या, ज्यावेळेला माझ्या गावाला माझ्या टीमला गरज आहे मी खेळणार. सूरज चाळके क्रमांक 5 वर फलंदाजीसाठी येत असताना विकेट हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज होतील राऊंड द विकेटने कृष्णा चोपदार. 14-3. 2 to go. हॅट्रिकचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पेडवून झालेत. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे कृष्णा चोपदार. मॅन फ्रॉम कुसरून ब. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर 2 झेलबाद आणि त्यानंतर हा प्लेड ऑन झाले सूरज चाळके. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला आणि चेंडू लेग स्टंप वरती जाऊन धडकला. नवीन फलंदाज क्रमांक 6 वर वेद चाळके आणि कर्णधार आबा यांचा सुपुत्र आहे आणि पिता आणि पुत्र ज्या वेळेला एका टीम मध्ये खेळणारी जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम कल्पतरू चाळकेवाडी या संघाच्या माध्यमातून. क्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. वेदचं खातं उघडलं जाते आणि विशेष म्हणजे कमी वयाचा हा खेळाडू. पहिलं षटक चांगलं हाताळतो पॉवर प्लेचं.
टीमला गरज आहे आता त्यांना धावा कराव्या लागतील. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता वेद आणि त्यांचा जोडीदार संतोष निवडुंगे. टीमची धावा संख्या धाव फलकावर 2 षटका अखेर स्थिरावते. 15 धावा. चला स्पीडअप करा. माळादेवी कोसरून ब. चला विनंती आहे मित्रांनो. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवर वैभव चोपदार. वैभव चोपदार म्हणजे स्वीट साऊंड ऑफ कुसरून. ज्यावेळेला गावी कुसरून प्रीमियर लीग होत असते त्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा नेहमी आवाज ऐकत असतो. आणि विशेष म्हणजे आपल्या गावासाठी माळादेवी कुसरून ब साठी प्रत्येक स्पर्धा नाशिकवरून खेळण्यासाठी नवी मुंबईमध्ये येतात. हे गावचं प्रेम आहे, हे गावची आवड आहे. पहिला चेंडू फ्रंट फुटला येऊन पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक व्हॉलीबॉल खेळतोय. चेंडूला पास केलं. 6 धावा. षटकार फलंदाज संतोष निवडुंगे यांच्या बॅटमधून महत्वाचा 6 धावांचा फटका. टीमची धाव संख्या धाव फलकावर 21. यासाठी सातत्याने सांगितलं जातं. पुढे सचम खेळायचा प्रयत्न. सरळ बॅटने फटका खेळाय. लॉंगा पाहित आहे ना. एक धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न इथे झालाय. वेदला दुसरी धाव हवी आहे आणि वेद सारखे होतील धावबाद. आणि कौतुक करावं लागेल वेदचं, कारण ज्या प्रकारे त्यांना माहित होतं की आपल्याला संतोष निवडून यांना स्ट्राईक द्यायचे आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. दर्शन पवार फेकी देखील सुरेख. आणि बॅट ग्राउंडिंग जर करायला पाहिजे होती मी म्हणेन, कारण वेद सारख्यांना या देखील गोष्टी शिकाव्या लागतील. कारण ज्यावेळेला तुम्ही धावता बॅट ग्राउंडिंग करणं खूप महत्त्वाचं. टीमची धावसंख्या 22. गोलंदाज वैभव चोपदार षटकारानंतर कमबॅक केलंय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बिडांचा क्षेत्ररक्षक धावत होता. चुकी करतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. 1 2 3 4 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. संतोष निवडुंगे यांच्या बॅट मधून या धावा खूप महत्वाच्या येत आहेत. हा रिप्ले पहा. मिडॉनचा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाने चुकी केली. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावत आला. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक देखील आला. पहा हा रिप्ले. एक त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफचा देखील आला. मिड विकेटचा देखील आला. 4 धावा आल्यात. 26 धावा महत्वाच्या धावा आहेत या. स्वतःसाठी जागा बनवून खेळायचा प्रयत्न. बॅक ऑफ द लेन कमबॅक करत असताना वैभव चोपदार. डॉट बॉल. 2 to go. आणि विशेष म्हणजे या महत्वाच्या धावा संतोष निवडुंगे यांच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्यात 12. टीमची धावा संख्या 26. विकेट काढण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे जरूर. चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये. 27-27. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं तुम्ही प्रेक्षेपण पाहू शकता. आणि विशेष म्हणजे हा दुसऱ्या फेरीतील सामना. 1 to go. शेवटचा चेंडू बॅटची कडाश. विकेटचं होईल पतन. फलंदाज संतोष निवडुंगे झेलबाद. टीमची धावा संख्या 27 आणि 28 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. माळादेवी कुसरून ब. 28 रन्स टू विन. चला प्लीज फिल्डिंग लावा कल्पतरू साळकेवाडी. 28 धावांचं लक्ष माळादेवी कुसरून ब. वैभव चोपदार यांच्या षटकामध्ये देखील धावा आल्या 12. आणि विशेष म्हणजे 27 धावा धाव फलकावरती झाल्या. तर रवी पहिल्या 2 चेंडूवर 10 झाल्या होत्या. म्हणजे 16 चेंडूमध्ये फक्त धावा झाल्या. त्यानंतर
17 हे क्रिकेट आहे. एक संघ आतमध्ये जातोय, दुसरा संघ बाहेर येतोय. ही पाटण तालुका क्रिकेटची शिस्त. आज या तालुक्याचं का नाव घेतलं जातं? खूप आदरपूर्वक सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत, कारण ही स्पर्धा ज्या प्रकारे यशस्वी होण्याची अगदी आपण ग्वाही देत असतो ना नेहमी. संदीप जाधव साहेब मेहरबान, सौ संपदा संदीप जाधव ताई, श्री तानाजी सूर्यवंशी गोपी शेठ, श्री अंकुश सुतार साहेब, श्री अनिल पवार साहेब, श्री विलासदादा सूर्यवंशी साहेब, श्री अर्जुनदादा गोळे साहेब, या सर्वांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्टम 6 पारितोषिकं दिलेली आहेत. आणि बॉस यांच्यावर असलेल्या या सर्वांचं प्रेम. चला मायादेवी कुसरुंड ब आपले फलंदाज पाठवा प्लीज. सामनावीर पेन सौजन्य दत्ता जाधव साहेब डीजे, चेंडू सौजन्य अनिल बागल साहेब, मालिकावीर सायकल आहे विशाल बाबर साहेब, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सौजन्य अमरदादा पाटील साहेब, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सौजन्य अनिल भमकर साहेब, प्रथम चषक सौजन्य वैभवदादा गायकवाड साहेब, पाणी सौजन्य सचिनदादा पवार साहेब, चषक सौजन्य सुनीलजी आळेकर साहेब एस के म्युझिकलचे सर्व आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि यावर्षी पाटण तालुका प्रीमियर लीग पुढच्या महिन्यात डे नाईट स्पर्धा, मालिकावीरासाठी बाईक, कोण होईल बायकर वॅन? चला मॅच चालू करा. पहिलं षटक घेऊन या संघातील कल्पतरू चाळकेवाडीचा यंगस्टर खेळाडू RDX आपलं स्वागत आहे. वेलकम. वांगवॅली महिन खेळत नाही, परंतु RDX मैदानामध्ये नेहमी येत असतो. हे तालुक्यावरचं प्रेम आहे. 28 धावांचं लक्ष आहे. वेद सारखे पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन ओव्हर द विकेटने पहिला चेंडू समोर वैभव चोपदार. पहिला चेंडू कदाचित हातातून निसटला असावा. व्हाईट बॉल. आज एकाच संघामध्ये वडील आणि पुत्र खेळत आहेत. कल्पतरू चाळकेवाडी या संघामध्ये आबा आहेत या संघाचे कॅप्टन, त्यांचा सुपुत्र. वेदकडे चांगले कटर्स आहेत, ते अचूक टप्प्यावर टाकावे लागतील. हा चांगला कटर आहे, पडल्यानंतर हलकासा बाहेर जातोय. बॅकफुटला गेले वैभव चोपदार, तोपर्यंत चेंडू निघून गेला होता. सूरज चाळके यष्टांच्या मागे. डॉट बॉल. मजा येईल या मॅचला, कारण 28 धावांचं लक्ष ज्यावेळेला तुम्ही पार करत असताना त्यावेळेला सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. मायादेवी कुसरुंड ब. ऑन साइडला चेंडूला खेळला. एक धाव मात्र हवी आहे. डायरेक्टचा प्रयत्न होऊ शकतो का? वेगाने क्षेत्ररक्षक गेले. कदाचित इथे या नशिबाची साथ आहे वैभव चोपदार यांच्या बाजूने. एक चिकी सिंगल, एक सिंगल, एक धाव मिळते आणि खातं उघडलं जात आहे वैभव चोपदार यांचं देखील. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. विजय. धाव मिळणार नाहीये सचिन मुंडे यांना. डॉट बॉल. बनपुरी 11 बनपुरी. चला टीम सज्ज राहा. कॅप्टन आपण देखील टॉससाठी यायचे प्लीज. उपांत्यपूर्व फेरीचा सामना तो असेल. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये वेद चाळके. हा देखील यॉर्करचा प्रयत्न. चेंडू टाकल्यानंतर स्वतःवर नाराज असतील आणि या गोष्टी वैभवचा वेद चाळक्यांना शिकाव्या लागतील. अनुभव निश्चितच सध्या कमी आहे, परंतु ज्यावेळेला तुमच्या गावासाठी तुम्ही खेळता, संघाचा विश्वास असतो ना, त्यावेळेला चांगला खेळ करण्याची जबाबदारी असते तुमच्यावर. हा देखील चांगला ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला संतोष. पहिले चेंडूवर अगदी बसले होते. एक सिंगल धाव मिळते फक्त, कारण तुमचं वय जरूर कमी असतं, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये वयाला काही मर्यादा नसते. वय महत्वाचं नसतं. तुमचा खेळ कसा होतो ते खूप महत्वाचं. 4 धावा. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. मिडॉन
तर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला. श्रीकांत निवडून घ्या आलेत लॉंग ऑफ वरून. एक धाव पूर्ण केले. दोन्हीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा मिळतील. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. सचिन मोंडे वैभव झोपदार या दोघांच्या माध्यमातून 5 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 6. कुमार अमर कदम कुठे गेलेत त्यांना शोधा पहिले. त्याला पाठवणं संकेतला पाठवणं आणायला. खोदून काढण्याचा प्रयत्न. बाटची काढा. चायनीज कट. एक धाव मिळेल वैभव झोपदार यांना. माळेदेवी कुसरून ब. टीमची धावसंख्या बिनगडी बाद. 7. 12 चेंडू मध्ये 21 ची गरज. मी कौतुक करेन वेद चाळके. वय जरूर कमी आहे परंतु खूप काही त्यांना या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून शिकायला मिळेल. कारण ज्या वेळेला ते स्लोअर वन टाकतात त्यावेळेला चेंडूवर नियंत्रण नसतं. ते नियंत्रण मिळवावं लागेल. ते तुम्ही सरावाने मिळवू शकता. परंतु पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 7 धावा खर्च करणं हे मात्र वैभव झोपदार आणि सचिन मोंडे यांच्यासमोर वेद चाळके यांचं यश समजेल मी. षटक क्रमांक 2 साठी आलेत या संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत निवडुंगे. पहिला चेंडू ऑन साइडला फक्त वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला फेकी देखील चांगली गेले. एक धाव मात्र मिळते. पहा वेद लॉंगॉन वरून मिड विकेटला धावत गेले बॅकअपसाठी. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आपल्या टीमसाठी अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. IDX जरा सांभाळून ड्राईव्ह केलाय. कॅच इज द कॉल. पॉइंट मागे धावतोय. चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीत. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये अगदी झाडाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. आज टायमिंग करावं लागेल धावांसाठी. ज्यावेळेला तुम्ही संघर्ष करत असताना त्यावेळेला टायमिंग भर द्यावा लागेल. टेम्परामेंट असणं खूप महत्त्वाचं बॅटिंग करत असताना. परंतु टायमिंग फुटवर्कचा वापर करावा लागेल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 9. सध्या रीलचा जमाना आहे आणि कुणाल म्हात्रे दिवसभर रील बघत असतो. मोबाईलची चार्जिंग संपली तरी रील बघायचा नाद. चांगला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. चुकी करतो. एक धाव पूर्ण केला. दोन्हीचा प्रयत्न होईल इथे. 2 धावा मिळत आहेत. फेकी देखील खराब. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते रवी. 5च्या मॅचमध्ये आपण पाहिलं 1 चेंडूवर 1 धाव त्या एक्स्ट्रा दिल्या. टीम श्रीदेवन काळेगावने त्या कुठे महाग पडल्या. 1 धाव एक्स्ट्रा दिली आहे. नेल्सन नंबर. बिग हिट लॉंगॉनला. वेद सारखे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. विकेटचं पतन. फलंदाज बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. जरूर वय कमी आहे या खेळाडूचं वेद सारखे परंतु झेल पहा. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर. चेंडू हवेमध्ये होता. शरीराचं संतुलन चांगलं आणि हा खेळाडू कल्पतरू साळकेवाडीचा भविष्य आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून सोपं असतं की तू कॅच सोडला, खराब फिल्डिंग केली. ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये जाता ना त्यावेळेला तुम्हाला कळतं की तिथे काय परिस्थिती आहे. न्यू बॅटर आलेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट मिळू शकते. कॅच ड्रॉप. सूरज साळके यांनी झेल देखील सोडला. 1 धाव देखील खर्च केली. कदाचित त्यांना असं वाटलं की आपण बॅनरला लागतोय का आपला पाय. 12 धावा. 1 टू गो. 7 चेंडू 16 ची गरज. माळेदेवी कुसरून बॉलला एक मोठा फटका हवाय. 6-7-16चं समीकरण या मॅच मध्ये. पंच केलाय. लॉंग ऑफ वरून लॉंग ऑन वरून वेद चाळके गेलेत. अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय क्रॅश ऑफ द मॅच. झेल टिपलाय. यंगस्टर खेळाडू, उदयोन्मुख खेळाडूंच्या यादीमध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव. हा पहा रिप्ले.
लॉंगॉनला तैनात होते. चेंडू हवेमध्ये दीर्घकाळ होता, आपल्या डाव्या बाजूला धावत गेले आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर. आणि यासाठी म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. वेद साळके आणि डिप्लाय झेल टीम बॅकफुटला जात असताना कुसरून 6 चेंडू 16ची गरज. सतीश चाळके अंतिम षटक 6-16. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. उमेश पवार शॉर्ट ऑन पूल डीपला स्क्वेअर लेग आहे दूर. आबा आहेत स्वतः कॅप्टन. एक धाव पूर्ण केली जाते. चांगली फेकी गोलंदाजाच्या दिशेने केलंय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे. बनपुरी 11 बनपुरी. चला कॅप्टन आपण सज्ज राहा. या टॉससाठी विजयी संघावर आपला सामना आहे. मॅच एक रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. प्रेक्षकांना असेच सामने पाहायचे असतात. 5-15. सरळ बॅटने फटका हवेत केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ लॉंगॉनला आहे तैनात. वेद सारखे वेगाने चेंडूवर गेले. एकदा पुढे गेले. द्वेषा प्रयत्न होत नाहीये. फेकी चांगली गेली आहे. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण या छोट्या खेळाडूचं. यंगस्टर जरूर आहे, वय कमी आहे, परंतु पहा आपल्या संघासाठी कमिटमेंट एक महत्वाचं आहे. आणि या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या असतात मित्रांनो. तुमचं समर्पण किती महत्व आहे ते पाहिलं जातं. तुमचं वय कधी पाहिलं जात नाही. बिग हिट इनटू द स्लॉट and it's out of the plot. चेंडू मिड विकेट सीमा पार. सचिन मोंडे यांच्या बॅटमधून महत्वाच्या क्षणाला येतोय दमदार षटकार. 3 चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. RD1 सामना कुठेही जाऊ शकतो. हा पहा रिप्ले. आणि जसं आपण वेद चाळक्यांचं कौतुक करतोय आपला कॅमेरामॅन छोट्या मात्रे पहा. तो देखील शनिवारी कधीच शाळेत जात नाही. त्याला माहित आहे की आपल्याला आपला स्किल कॅमेरामॅन ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे ना त्यामध्ये तुम्ही खरंच तुमचे 100% नाही तर 200% द्या. तुमचं नाव होतं एक दिवस. आणि या छोट्या मात्र 81-82 कदाचित उद्या इंटरनॅशनल कॅमेरामॅन बनू शकतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये देखील. आणि तुमचं स्किल पाहिजे त्याचा. 3 चेंडू 8ची गरज. मॅच ऑन. सामना इथून टर्न होऊ शकतो एका षटकाराने. सचिन मोंडे यांच्याकडे प्रतिभा आहे. 3 चेंडू 8 धावांची गरज. हा वेगवान चेंडू हाताळलाय. प्रतिम चेंडू. 1 धाव मिळू शकते इथे. होय लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळते. गोलंदाज सतीश चाळके. 2 चेंडू 7ची गरज. 2-7. एक चांगला चेंडू हाताळायचा आहे सतीश चाळके यांना. आणि एक मोठा फटका टीम मायादेवी कुसरून या सामन्यामध्ये कमबॅक करू शकते. 2-7. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 2 चेंडू 6 धावांची गरज. अचानक 11 बनपुरी 2 चेंडू मध्ये 7 करायचे होते. सनी कंक यांनी तो सामना जिंकून दिला होता. इथे 2 चेंडू मध्ये आता करायच्या 6 धावा. समोर आहे सचिन मोंडे. गोलंदाजी मार्कवर सतीश चाळके. जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर बना. या सामन्यामध्ये मॅच विनर कोण बनेल? एका बाजूला सतीश चाळके, दुसऱ्या बाजूला सचिन मोंडे. 2-6. हा देखील ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडे नजर असेल. पंच सांगतायत योग्य चेंडू आहे. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. हा पहा रिप्ले. ऑफस्टंपला पकडून टाकला चेंडू. चांगला टप्पा, योग्य दिशा. सतीश चाळके यांचा अचूक टप्प्यावर भेदक मारा. 1-6. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. पहा दोन्ही बाजूला प्रेशर आहे, दबाव आहे. एक बिग हिट. टीम मायादेवी कुसरून सचिन मोंडे यांचं नाव चर्चेमध्ये राहू शकतं जर हा गोल्डन हिट आला तर.
सतीश साळके या मॅचचा हिरो